कुठल्याही माणसाचा मोठेपणा आपल्याकडे कसा मोजतात? असं म्हणतात की भेटायला आलेल्या लोकांच्या चपला बुटांचा ढीग ज्याच्या दारासमोर सगळ्यात जास्त असतो तो खरा मोठा माणूस. आपण जोडलेली माणसं सगळ्यात मोलाची. या सगळ्या अर्थानं आमदार कैलाश गोरंट्याल हे सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व. दररोज त्यांच्या भेटीला 1500 लोकांची रीघ लागते. येणारा माणूस आपली चिंता घेऊन येतो आणि परत जाताना निर्धास्त होऊन जातो, कारण त्याचं काम कैलाशजींनी मार्गी लावलेलं असतं. अशी लाखो समाधानी माणसं हे कैलाश गोरंट्याल यांचं खरं वैभव. त्यांची लोकनिष्ठा ही त्यांची सर्वात मोठी शक्ती आहे. त्यांच्या लोकनिष्ठ कार्याची ऊर्जा ही त्यांना महापुरुषांच्या विचारांमधून प्राप्त होते असं ते मानतात. आणि म्हणूनच हा विचारांचा वारसा ते आजवर अत्यंत संवेदनशीलतेने जोपासतात. आसमानाकडे पसरून पंख है उडण्यासाठी ये, धाव घे तू शिखराकडे, भय सोडून दे भिडण्यासाठी ये. साधू समोरे विधाता, नवा जन्म घेई विजेता, नवे तुलारे यशाची दिशा, सुधारून देसाय चिंता. जालना शहराचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं प्रसन्न सुशोभीकरण. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मगावी जाणाऱ्या मार्गावर सिंदखेड राजा रोड इथे प्रेरणादायी प्रवेशद्वार. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा परिसराचं सुशोभीकरण. शास्त्रनीती कीर्तिमंत शौर्यवंत राजसी कुशाग्र बुद्धिवंत शोभला, प्रजाजना संरक्षण्या स्वराज्य सिंधू राखण्या पुनश्च तेज सूर्य लाभला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करताना त्यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया, माझा भीमराया, भारताचा पाया, माझा भीमराया, आला उद्धाराया. ही आणि अशी असंख्य कामं करत कैलाश गोरंट्याल यांनी आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली. यासोबतच जालना शहराचा विकास आणि विस्तार करण्यासाठी त्यांनी विविध क्षेत्रात मोलाचं कार्य केलं. परिसराचा विकास होत असताना पाण्याची खूप मोठी गरज असते. कैलाश गोरंट्याल यांनी अत्यंत कार्यक्षमपणे या प्रश्नासाठी पाठपुरावा केला. शहरावर पाणी टंचाईचं सावट येण्याची भीती काँग्रेस आमदार कैलाश गोरंट्याल यांनी व्यक्त केली आहे. जालन्याची तहान भागवण्यासाठी मंत्री आणि सचिव पातळीवर आणि विधानसभेतही आक्रमकपणे विषय मांडला. जायकवाडी धरणातील पाण्याचा न्याय वाटा स्वतंत्र पाईपलाईनद्वारे जालन्यासाठी मिळवण्यात त्यांना यश आलं. लोकांच्या समस्या सरकार दरबारी मांडताना त्यांनी मंजूर करून घेतलेल्या योजनेनुसार जायकवाडीतून दररोज 20 ते 22 दशलक्ष घनमीटर पाणी उचललं जाऊ लागलंय. त्यासाठी जालन्यात 15 दशलक्ष घनमीटरची जलशुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आली. एकंदर 210 कोटी रुपयांच्या या योजनेतून जालना वासियांना पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. जालना शहराअंतर्गत एचडीपी पाईपचं 340 किलोमीटर लांबीचं जाळं पसरवण्यात आलं. पाण्याच्या 11 टाक्या उभारण्यात येत आहेत. त्यासाठी तब्बल 124 कोटी रुपयांची योजना आमदार गोरंट्याल यांनी आणली. इतक्यावरच न थांबता घाणेवाडीमधून दररोज 4 ते 5 दशलक्ष घनमीटर पाणी मिळवण्यासाठी तेथून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत एचडीपीची नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी आणि जलशुद्धीकरण यंत्रणा सुधारण्यासाठी आमदार गोरंट्याल यांनी 70 कोटींचा निधी मिळवला. यावेळी सगळीकडे सिमेंट पाईपऐवजी एचडीपी पाईप वापरले जात आहेत. त्यामुळे जलवाहिनी फुटून होणारं नुकसान पूर्णपणे बंद होईल. तपती शहर की कहानी लिख सकता हूँ, यार खानी पर भी लिख सकता हूँ, दिल की जज्बातों को कागज और कलम की क्या जरूरत, लिखना हो तब पानी पर लिख सकता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सुमारे 100 कोटी रुपयांच्या निधीतून सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करून घेतलाय. यामुळे जालना जायकवाडी प्रकल्पातून शहरासाठी आवश्यक 60 MLD पाण्याचा उपसा करण्यासाठी लागणारी वीज उपलब्ध होणार आहे. पाण्याची गरज भागवण्यासोबतच सुमारे 36 कोटींचा संभावित खर्च देखील यामुळे वाचणार आहे. कोट्यवधींचा खर्च होणारा निधी वाचल्यामुळे इतर विकास कामांसाठी त्याची उपलब्धता होणार आहे. एकाच प्रकल्पातून पाणी, वीज आणि इतर विकास कामांचा प्रश्न सोडवणारे श्री कैलाश गोरंट्याल एक व्हिजनरी व्यक्तिमत्व आहेत. सिमेंट रोड आणि पथदिवे. रस्ते हा कुठल्याही शहराचा सगळ्यात महत्वाचा विषय. कैलाश गोरंट्याल यांच्या प्रयत्नातून शहरातील 80% रस्ते आता सिमेंट रोड बनलेत. आमदार निधीमधून झालेली ही कामं गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार आहेत. केवळ जालना शहरातीलच नाही तर विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागात सुद्धा भरघोस निधीतून सिमेंट रस्ते करण्यात आले. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अधूनमधून कराव्या लागणाऱ्या टेलिफोन, पाईपलाईन, नाली आदींच्या देखभालीसाठी हे रस्ते खोदण्याची गरज नाही. आवश्यक त्या पॅचेसमध्ये सिमेंट रोड ऐवजी पेव्हर ब्लॉक बसवले आहेत. त्यामुळे पेव्हर ब्लॉक काढून कामं केली जातात आणि पेव्हर ब्लॉक परत बसवले की रस्ता पूर्ववत होतो. यामुळे हे रस्ते वर्षानुवर्ष टिकतात. अशा आधुनिक पद्धतीनं रस्ते विकास करून शहरवासियांची तर सोय त्यांनी केलीच, पण त्यासोबत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला. दरवर्षी पावसाळ्यात कडवंची आणि सामनगाव या दोन्ही गावांचा जालन्याशी आणि आजूबाजूच्या गावांशी संपर्क तुटत असे. कैलाश गोरंट्याल यांनी या गावातील पूल जिद्दीनं पूर्ण करून घेतले. त्यामुळे गावकऱ्यांना मोठा फायदा झाला. माननीय आमदार श्री कैलास शेठ यांनी आम्हाला पूल दिला. त्याच्यानंतर द्राक्षाची याची जाण्या येण्याची व्यवस्था खूप चांगली झाली. याच्या अगोदर द्राक्ष जात नव्हते. एकूण 10 किलोमीटर अंतरावरून जावं लागत होतं. पूर आला की आणि पाणी येरी काळं जरी असलं तर 3-3.5 फूट पाणी व्हायचं. मग ते जे 5वीचे 4थीचे 5वी 6वीचे मुलं आहे त्याला भीती वाटल्यामुळे ते कधी कधी रिटर्न पण जायचे. पण हा पूल झाल्यामुळे तो एक फायदा झाला शेतच्या त्यांना प्रयत्नातून आणि फारच चांगलं झालं. 5-7-8 गावाचा संपर्क आहे. त्या संपर्कामुळे या सगळ्या लोकांना आतूनात फायदा झाला आहे कामाचा. हे तर आम्हाला खतं आणावं लागते. तर मग तिथून गाडी येत नाही, ट्रॅक्टर येत नव्हतं, काहीच येत नव्हतं. तर आम्हाला तिकून 10-15 किलोमीटर येऊन नाव्यात जावं लागत होतं. नाव्यातून आम्हाला इकडे घ्यायचं. तर त्यांनी शब्द दिला की मी जर आमदार झालो तर तुम्हाला लय झालं तर 2 ते 3 महिने तिथं पूल बांधून दे. आणि ते निवडून आले आणि त्यांनी 2-4 महिन्यातच या पुलाची खुश खबर पूर्ण शेतकऱ्याला दिली. जालना इथे मेडिकल कॉलेजला मिळालेली परवानगी हा कैलाश गोरंट्याल यांच्या कारकिर्दीतला अत्यंत महत्वपूर्ण प्रकल्प म्हणता येऊ शकतो. मेडिकल कॉलेज सुरू होऊन आता या वर्षीपासून 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देणं सुरू होत आहे. कॉलेज सोबत अद्ययावत हॉस्पिटल सुरू करणं ओघानं आलं. या कॉलेजसाठी गोरंट्याल यांनी विधिमंडळात आवाज उठवला, धरणं धरलं आणि अखेरीस कॉलेजसाठी 26 एकर जागाही मिळवली. जालना मेडिकल कॉलेज अध्यक्ष महाराज, मेडिकल कॉलेज की धारणा हमारी थी कि जालना जिले को मेडिकल कॉलेज मिलना चाहिए. हमारे शहर में अगर मेडिकल कॉलेज आप अगर देते हैं, जालना शहर के अंदर मेडिकल कॉलेज मंजूर हुआ है, डीन डिक्लेयर हुआ है, लेकिन प्रॉब्लम यह है कि प्रशासन की जो त्रुटियां है उसको पूरा करने का काम सम्मानीय भाई वैद्य मंत्री करेंगे, ऐसा मैं मेरी तरफ से गुजारिश करता हूँ. जालना के अंदर मेडिकल कॉलेज की घोषणा परसों की गई है. मेडिकल कॉलेज की घोषणा हुई, पैसे की तरतूद हुई. वैद्यकीय कॉलेजमधून डॉक्टर घडतील आणि ते जालन्याच्या नागरिकांची सेवाही करतील. एकीकडे भविष्यकालीन तरतूद करत असताना वर्तमानातही ते सातत्यानं आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आग्रही असतात. गोरंट्याल साहेबांचं रुग्णसेवेचं कार्यही जालना इथे असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी 5.25 कोटी रुपयांची विशेष तरतूद आमदार कैलाश गोरंट्याल यांच्या पुढाकारातून करण्यात आली. याचा फायदा गरीब, दुर्बल, आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील लाभार्थ्यांना होणार आहे. महिला आणि बाल रुग्णालयात ग्रामीण भागातील महिलांना सेवा देण्यासाठी वाहन सुविधा नव्हती. आमदार गोरंट्याल यांच्या पुढाकारातून नव्या रुग्णालय इमारतीचं भूमिपूजन आणि 16 अत्याधुनिक रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं. स्वच्छता शहराचा आत्मा. आरोग्याशी संलग्न विषय म्हणजे स्वच्छता. स्वच्छता हा कुठल्याही शहराचा आत्मा असतो. जालना पालिका अस्तित्वात असताना संगीता भाभी गोरंट्याल थेट नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या. त्यांच्या नेतृत्वाखालील काळ जालन्यासाठी सुवर्ण काळ ठरला.
राष्ट्रीय स्वच्छता सर्वेक्षणात त्यावेळी जालना पालिका देशात 22व्या क्रमांकावर होती. मराठवाड्यात स्वच्छता सर्वेक्षणात जालना सर्वप्रथम आलं होतं. पालिकेची मुदत संपताच स्वच्छतेची घसरण सुरू झाली आणि आता ही पालिका 197व्या क्रमांकावर फेकली गेली आहे. संगीता गोरंट्याल यांच्या कार्यकाळात ओला सुका कचरा विभाजित करून त्याचं संकलन करण्यासाठी सुमारे 4.5 कोटी रुपये खर्चातून 55 घंटा गाड्या, 4 डंपर, 1 सक्शन व्हॅन आणि 2 कॉम्पॅक्टर यांची खरेदी करून या सर्व वाहनांना GPS द्वारे जोडण्यात आलं. परिणामी जालना शहर स्वच्छ झालं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती अधिक आणीबाणीची होती. रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन बेड मिळवून देण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यातून अनेकांचे जीव वाचले. त्या कुटुंबाचा आधार कायम राहिला. कोरोना काळात या मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी चालवणं गरजेचं झालं. हे अत्यंत महत्वाचं कामही आमदार गोरंट्याल यांच्या पुढाकारातून चालू राहिलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरातील 2 मृत्यूंचं दुःख बाजूला सारून त्यांनी ही सारी जबाबदारी अत्यंत धीरोदात्तपणे पार पाडली. ते स्वतः सातत्यानं समाजात मिसळत राहिले. एक वेळ स्वतःलाही कोविडची बाधा झाली, तरीही ते धीरोदात्तपणे स्थितीला सामोरे गेले. नेतृत्वाचा आदर्श परिपाठ त्यांनी आपल्या वर्तनातून घालून दिला. हार जीत ही लपंडावरे, जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा. तूच हो रे विधाता, नवा जन्म घे विजेता, नवे तुला रे यशाची दिशा, सुधारून दे साऱ्या चिंता. तूच हो रे विधाता, नवा जन्म घे विजेता. चमचमता ध्रुव तारा तू क्षितिजावरी, लखलखती बिजली तुझ्या तरी. मंत्र आहे हाच एकला, थांबला जो इथे संपला. श्वास भावा, श्वास आता, वशाली सहाता घेता. तुझा तूच हो रे विधाता, नवा जन्म घे विजेता. नवे तुला रे यशाची दिशा, सुधारून दे साऱ्या चिंता. तुझा तूच हो रे विधाता, नवा जन्म घे विजेता. कल्पवृक्षाची छाया, एका निष्ठावान माणसाची ही गाथा आहे. जालन्याचा झालेला विकास ही त्यांच्या कार्यावरील निष्ठेची पावती आहे. जालन्यातील प्रत्येक माणसाशी बांधल्या गेलेल्या नात्यावरील असलेली निष्ठा आपण त्यांच्या OPD मध्ये पाहू शकतो. काँग्रेस पक्षाच्या सर्वसमावेशक विचारांवर असलेली निष्ठा त्यांनी पक्षाला अडचणीच्या काळात जी साथ दिली त्यातूनही दिसून येते. असा कार्यनिष्ठ, लोकनिष्ठ आणि विचारनिष्ठ माणूस आपल्या निष्ठावान शहराचा लोकप्रतिनिधी आहे, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. चला, अशा निष्ठावान माणसाला निवडून देऊया आणि आपल्या जालन्याचा विकास निरंतर सुरू ठेवूया.